महाराष्ट्राची लाडकी गायिका बेला शेंडे. रात्रीची पकडून गाडी नेसून नवी साडी निघाले रया तुमच्याकडे. काया थांबलाच पाहिजे. तुझ्याकडे गाण्याचे बोल आलेले नाही, काही आलं नव्हतं. काही आलेलं नव्हतं. नाही नाही नाही, नटरंगच्या वेळेला काहीच नव्हतं. मी गेले तिथे गाणं बोल हातात तेव्हाच चाल. हो हो रिअली. हो. रेहमानजींच्या कुठल्याही गाण्यांमध्ये कधी असं झालेलं नाही की ट्रॅक पूर्णतः रेडी नाहीच. अनेक वेळा असं होतं की कंपोजिशन तिथल्या तिथेच बनतं, असंही होतं. नंतर सगळं बदललं जातं परत. रिअली. आणि रात्रभर मैफिल असते रेकॉर्डिंग. म्हणजे जोधा अकबरला तेच झालं होतं की रात्री 9ला चालू केलं, 9 9:30ला, सकाळी 7ला संपलं गाणं. झोपेत. इलियाराजा त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता? कम्प्लिटली ऑपोजिट. जे कंपोजिशन आहे, जे त्यांनी त्याचं एक कुंपण केलेलं आहे कंपोजिशनचं, त्याच्या बाहेर नाही जायचं. सिंग द वे आय वॉन्ट यू टू सिंग, डोंट सिंग द वे यू वॉन्ट टू सिंग. नाही नाही, मी तुला सांगतोय तसंच गा. सो ही वॉज व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर. त्यांच्यासाठी पहिली या फिल्ममध्ये गायली अमोल पालेकरांची ही फिल्म. त्या फिल्मचं म्युझिक ऐकताना तुला एक गोष्ट जाणवेल की ती राजस्थानी फोक आपण म्हणलो तरी साऊथ इंडियन टच आहे. बिकॉज ही इज. हाय नमस्कार, मी बेला शेंडे. कांचन अधिकारी यांच्या बातो बातो मी या पॉडकास्टमध्ये मला खूप मजा आली, खूप आनंद झाला इथे येऊन. तिने खूप आखीव रेखीव असा सगळा हा पॉडकास्ट जुळवून आणला होता. मला फार आनंद झाला इथे येऊन आणि तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडेल याची मला खात्री आहे. सो तिच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, इंद्रपुरीतून एक अप्सरा आली आणि वाजले की 12 म्हणत तिने अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ पाडली. मंडळी, आता तर तुम्हाला निश्चितच कळलं असेल की आजची आपली पाहुणी कोण आहे ते. अर्थात महाराष्ट्राची लाडकी गायिका बेला शेंडे. हाय नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी काय मी आधी काहीतरी वेगळं ठरवलं होतं, पण मग तिने मला सांगितलं नाही असं. मग म्हटलं ओके, आता जे काय म्हणाले ते आवडलं ना. येस येस, देयर यू आर. बेला, ऍक्च्युली बरेचसे जण अशी सुरुवात करतात की तुझं बालपण कसं गेलं किंवा तू कुठून आली वगैरे. नाही, पण ज्या गायिकेने नाही पण ज्या गायिकेच्या गायनाला 25 वर्ष झालेली आहेत, तर मला असं वाटतं आज आपण रिव्हर्स जाणार. येस. आणि आत्ताच ती सगळ्यांना असं म्हणाली की आलेच मी. नाईस. आणि ते सगळ्या फेसबुक आणि इन्स्टा आणि सगळीकडे म्हणजे धुमाकूळ झालेला आहे. हो. सो तू मला नाही म्हंटल होतंस, पण तरी तुला तिने मला नाही म्हणायला सांगितलं होतं. पण मला आता तुम्ही सांगा प्रेक्षक हो, जिनी अप्सरा आली, ओके, जिनी वाजले की 12 म्हणजे ह्याच्यावरती ही आणि आपली त्याच्यातली अभिनेत्री या दोघींनीही म्हणजे प्रचंड कमाल असं महाराष्ट्राला वेळ लावलं. आणि आत्ताला परत आलेच मी असं म्हणत परत हे झालेलं. सो मी म्हणेन लावणी सम्राज्ञी म्हणायला सांगितलेलं नव्हतं, पण ऍट द सेम टाइम काय होतं ना की ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स, आता इतके वर्षांमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी मला रिसीव्ह केलेलं आहे किंवा इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जॉनर्समध्ये ऐकलेलं आहे की सो हॅपी की कुठला टाईपकास्ट झाला नाही. एक्झॅक्टली. कधीतरी पटकन एक लावणी आली नटरंग सारखी. नटरंग रिलीज झाल्यानंतर लगेच मुंबई पुणे मुंबई का कळेना सारखी फिल्म आली. मग बालगंधर्व आली, आज मारे घर पाहुणा, सेमी क्लासिकल. त्याच्यानंतर मला वेड लागले आलं. सो काय म्हणतो त्याला, ते स्विच ऑन स्विच ऑफ आणि व्हरायटीज इतक्या आल्या की आय एम व्हेरी हॅपी की वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायला मिळाली मला आतापर्यंत. व्हर्सटॅलिटी तुझ्या गायनाला मिळाली. त्यामुळे एवढं सगळं आपण आता बोललेलं, तेव्हा एक तरी तुझं लाडकं गाणं काय गाऊ. व्हर्सटॅलिटीच्या बद्दल आपण बोललो, त्यामुळे तू सांग. आज मारे ते गाऊ. माझं खूप आवडीचं गाणं आहे आणि खूप छान कंपोज केलंय कौशलनी. आज म्हारे घर पावना, आज म्हारे घर पावना,
पिया पावना हरी पावना, आज म्हारे घर पावना। चौपुहारू मंगल गाऊं, चौपुहारू मंगल गाऊं, केसरी झालू म्हारे साजना, पिया पावना आज म्हारे घर पावना। वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. गाण्यामध्ये नुसतीच गायकी नाही तर त्या इमोशन्स ह्या इक्वल इम्पॉर्टंट असतात. खूप खूप खूप. आणि मला असं वाटतं ह्याच्यावरती खूप अभ्यास करावा लागतो, कारण का आज मी पण 40 वर्ष झाली मला इंडस्ट्रीमध्ये, आणि इतक्या जणांचं म्हणजे गायन म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे हे बरोबर, केलेलं आहे, बरोबर. प्रत्येकाने प्लेबॅक दिलेला आहे. Correct. आणि एक संधी मला माझ्या आयुष्यामध्ये मिळाली, ते म्हणजे माझ्या एका संबंध नावाची हिंदी सिरियलला लता दीदींचं मला हे मिळालं. सो त्यामुळे जेव्हा त्या गायल्या उभ्या राहिल्या तेव्हा अक्षरशः म्हणजे काय म्हणायचं, ते गाणं सम्राज्ञी तर त्या होत्याच, पण सरस्वती अक्षरशः उभं राहिल्यासारखं. आणि आता जसं मी म्हटलं की त्या तुझ्या गाण्यामध्ये आणि तुझ्या त्या इमोशन्समध्ये अक्षरशः न्हावून निघाल्यासारखं वाटलं मला. सो दिस थिंग ऍट द सेम टाइम तू म्हणालीस तसं व्हर्सटॅलिटी, लावणी, आणि तिथे एक नखरा आहे, अगदी एक ठसका आहे, आणि अगदी तो जोपर्यंत पब्लिकला असा इथे लागत नाही. करेक्ट. इथे कसं आहे, दिस इज लाईक यू हॅव टू टेक देम टू द स्पिरिच्युअल, ऍब्सोल्युटली ऑन द पाथ ऑफ स्पिरिच्युअलिटी. आणि जे लावणी आहे, आता मला ह्यातला जो फरक आहे गायनातला, तो तू जास्त चांगल्या तऱ्हेने ओळखतेस आणि आमच्या प्रेक्षकांना कळव. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. किती छान तू प्रश्न विचारलास माहितीये, कारण का आपण कुठल्याही गाण्याला जेव्हा एखादं गाणं आपल्या समोर येतं, एखादं कंपोजिशन येतं, हाऊ डू वी अप्रोच द सॉन्ग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही त्याच्या गाताना तो ॲटिट्यूड काय ठेवता. म्हणजे माझ्या गुरुजनांनी पण मला हे सांगितलं की जेव्हा तू कुठलाही गाणं प्रकार गाशील तो तसा ऐकायला गेला पाहिजे. जेव्हा एखादं अभंग तू गातेस तो अभंग वाटला पाहिजे. तिथे खूप टेक्निकल गोष्टी असतात जिथे तुमचा आकार, उकार, इकार फार स्पष्ट आणि मोकळा लागतो अभंगांमध्ये. पण एखादं रोमॅन्टिक गाणं गाताना तुम्ही तुमचा लहजा बदलता, गाताना तुमचा अप्रोच बदलता गाण्याचा. आणि ऑफकोर्स एखादी फोक ओरिएंटेड गाणं गाताना, विशेषतः लावणी गाताना, तिथे तुमचा अप्रोच बदलतो, तुमचा आवाजाची जातकुळी थोडीशी बदलावी लागते. एक्सप्रेशन्स कशी द्यायची, कुठे इतक्या मायन्यूट गोष्टी असतात लावणीमध्ये. एव्हरी वर्ड हॅज अन एक्सप्रेशन. तर या सगळ्या गोष्टी मला माझ्या गुरूंनी, आणि ऑफकोर्स त्यांनी सांगितलं की सगळ्या प्रकारचं संगीत ऐक, कुठलाही गाणं प्रकार हा दुय्यम नाहीये, त्यातलं चांगलं घे, त्यातलं तुला काय ऑब्झर्व करता येते ते बघ. आणि तोच उपयोग मला या वेगवेगळ्या गायन शैलीमध्ये होतो. आज लावणी गाताना नटरंग मधला असेल किंवा आता आलेच मी असेल, त्यातला अप्रोच कम्प्लिटली वेगळा आहे. तर त्या नखऱ्यामध्ये पण फरक असतो. खूप खूप काय होतं ना कधी कधी की आपण एखादं एक्सप्रेशन खूप जास्त दिलं तर त्या लावणीचा बाज नष्ट होऊन कुठेतरी एक त्याचं आयटम सॉन्ग व्हायला लागतं. तर आयटम सॉन्ग आणि लावणी ह्याच्यात फरक आहे. तर इट्स अ व्हेरी थिन लाईन, ती आपल्याला जपणं गरजेचं असतं गायकाला. आणि नटरंग जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा एक गोष्ट मला या निमित्ताने आठवते की ताधा नावाचा अल्बम आला होता तौफिक कुरेशी यांचा, आणि त्याच्यात त्यांनी मला गायला बोलवलं होतं. आणि त्याचं त्या अल्बमचं उद्घाटन सोहळा होता झाकीरबाईंच्या हस्ते. आणि झाकीरबाईंनी तेव्हा विशेष नटरंग या पूर्ण अल्बमचं कौतुक केलं होतं. आणि तेव्हा ते म्हणले की आपने जो अप्रोच रखा है गाने में वो इतना एप्ट है, इट्स एग्जैक्टली 440 फॉर अ लावणी. कारण ते थोडं जास्त ओव्हर एक्सप्रेसिव्ह झालं असतं तर इट वुड हॅव बीन अन आयटम सॉन्ग. आणि बेसिकली टेम्पटेशन होतं ऍब्सोल्युटली ते करायचं, थोडं जास्त नखरा देण्याचं, एक थोडं जास्त इमोशन दाखवायचं, एक मोह गायकाला होतो. पण तो कुठे रिस्ट्रिक्ट करायचा, तो किती दाखवायचा.
आणि तो अगदीच दाखवला नाही तर त्याचं वरण भातच होऊन जातो. मग त्यामुळे त्याचा एक बॅलन्स साधणं आणि तरी ती लावणी चपखल तुमच्या हृदयात अशी पोचणं, तू जसं मगाशी म्हणलीस अगदी, तर ते फार महत्वाचं आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मी जसं म्हटलं की इथे, तसंच तुम्ही जेव्हा तू रेकॉर्डिंगला घरातून निघतेस, ओके, मला असं वाटतं की इथे आणि इथे, ओके, ह्या दोन्ही ठिकाणी कंटिन्युअसली ऍट द बॅक ऑफ युअर माइंड इकडे ते सतत असं ते भाव हे तुम्हाला जागृत ठेवायला लागतात. आणि गंमत अशी होते, जसं आत्ताच बघितलंस तू माझी धावपळ, जरा ते बाईला सांगणं आपल्या हे कर जरा ते कर, ह्या इन्स्ट्रक्शन त्या इन्स्ट्रक्शन, कॅमेरावाल्यांना सांगायचं लायचं. सो इन दॅट परत आपण त्या आपल्या इमोशन्स मध्ये जाऊन, मग मला तो जसा मी एपिसोड चालू केला, सो तसंच तुमच्या बाबतीत, आणि ते तर तुमचं रेकॉर्ड होऊन ते जाणार आहे. आता आपलंही रेकॉर्ड होऊन ऑफकोर्स जाणारच, कायमस्वरूपी राहत असतं. आणि त्याच्यासाठी परत आपल्या स्वतःला मेंटली आणि इथे फ्रॉम हार्ट, बिकॉज द ट्यून हॅज टू कम फ्रॉम हार्ट. जोपर्यंत इथून येत नाही ते, तोपर्यंत ते लोकांच्या इथे पोहोचणार नाही परत. मला तेच वाटतं की कधी कधी ना, मला वाटतं की आपण सगळेच कलाकार खूप ओव्हर सेन्सिटिव्ह असतो. आणि एक सॉरी टू इंटरप्ट, पण ओव्हर सेन्सिटिव्ह नसलो ना तर आपण कलाकार नाही. तेच मी म्हणणार होते, एक्झॅक्टली. अँड दॅट हेल्प्स यू सो मच इन इमोटिंग इन युअर आर्ट. आणि तू म्हणलीस तसं ते स्विच ऑन स्विच ऑफ करणं. आपण आता फॉर एक्झाम्पल अनेक असे भाव आहेत गाण्यातले जे तुम्ही वैयक्तिक आयुष्यात अनुभवले नसतील, असे इमोशन्स पण तुम्हाला गाण्यातनं द्यावे लागतात. तर आपण किती ब्लेस्ड लोक आहोत ना, कलाकार लोक, की आपण जे अनुभवलं नाहीये किंवा आपल्याला जे करता आलं नाहीये ते सुद्धा आपल्या कामातनं आपण करू शकतो. ते इमोशन्स आपण व्यक्त करू शकतो. आणि गाण्यासारखं इतकं उत्तम साधन आहे एक्झॅक्टली हे इमोशन्स पोहोचवण्यासाठी. आणि मला वाटतं की मी स्वतः अत्यंत इमोशनल व्यक्ती आहे, त्यामुळे आणि आपण सगळेच जण कधी एकाच स्वभावाचे नसतो ना, आपल्यात सुद्धा वेगवेगळे स्वभाव आहेत. कधी खट्याळ असतो ते लावणीत उतरतं, कधी इमोशनल असतो ते डिव्होशनल गाण्यात उतरतं, कधी रोमॅन्टिक भावना असतात त्या वेगळ्या गाण्यात उतरतात. पण ते इमोशन्स खूप सच्चे असणं, खरी असणं, मला वाटतं हे सगळ्याच इमोशन्स गाण्यात उतरतात. त्यामुळे कुठल्याही रेकॉर्डिंगला जाताना कधी कधी काय होतं की सकाळी आपण एखादं अभंग रेकॉर्ड करतो आणि संध्याकाळी एखादी लावणी असते रेकॉर्ड करायची किंवा दुसऱ्या दिवशी असते, आणि आपण त्या इमोशन मधनं पटकन ना त्या स्विच ओव्हर करण्यात आपल्याला थोडासा वेळ जातो. आपण त्या हँगओव्हर मध्ये, त्या अभंगामध्ये इतके तल्लीन झालेलो असतो. कुठली भावना ती मनामध्ये थोडा तरी काळ रेंगाळते. अगदी अगदी. पण तो स्विच ऑन स्विच ऑफ तुम्हाला करावा लागतो. आता जसं आता मध्यंतरी शब्द जे आहेत ना, स्विच ऑन स्विच ऑफ, हे बोलणं खूप सोपं आहे. अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. ते करणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. पण ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स काय म्हणतो आपण, ते आपण शिकत जातो, करत जातो, अंगवळणी पडत जातं आपल्याला. वी कल्टिवेटेड. आणि ह्यालाच तर कलाकार म्हणतात. म्हणजे मला अगदी आठवतंय की आम्ही जेव्हा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा आता चित्रपट येऊन गेला, त्याच्यात सगळे अभंग आहेत. त्यात पसायदान मला गायला मिळालं, त्याच्यात घनुवजे गुणगुणा ही नवीन रचना, नवीन चालीत केलंय. मला जरा ऐकायला आवडेल. हो, नक्की नक्की. ती आहे. किंवा मुंगी उडाली आकाशी. त्या चित्रपटाच्या वेळेला एक म्हणजे जो आपण स्विच ऑन स्विच ऑफ म्हणतो ना, की पसायदानासारखं आपल्याला रचना गायची आहे, तर त्याच्या आधी मी त्या चित्रपटाच्या वेळेला एक गोष्ट केली की 4 अभंग रेकॉर्ड करायचे होते, तर अख्खा सप्ताह मी फक्त 30 गाणी रेकॉर्ड केली 2-2 दिवसाच्या अंतराने. त्याच्यामध्ये मी कुठलं दुसरं गाणं त्यावेळेला केलं नाही, कारण का माऊलींवरचा चित्रपट, इतका वेगळ्या धाटणीचा चित्रपट, असे चित्रपट सारखे सारखे येत नाहीत आपल्याकडे. तर ती एक वेगळी जबाबदारी वाटली. की एक उपप्रश्न विचारायचा छोटूसा. बरेच वेळा आपण म्हणतो की व्हॉट यू ईट रिफ्लेक्स. सो मेनी अ टाइम्स असं झालेलं आहे की एखाद्याने रामाची भूमिका केली, एखाद्याने कृष्णाची भूमिका केली,
So even though they used to eat non-veg, they have left non-veg for that particular period. कारण ते खाणं कितीने म्हटलं तरी तामसी आहे. इव्हन यू कॅन से तिखट अति किंवा हे ते असं तामसी खाणं म्हटलं जातं. आणि एक तुला माहिती आहे आपल्या उपवासाचं सात्विक खाणं म्हटलं जातं. डू यू डू दॅट थिंग ऑल्सो? त्या काळात मला आठवतं मी खाल्लं नव्हतं काही त्या प्रकारचं, पण आणि ते आपोआपच आलं की आपण आता नको, हे थोडं टाळूया. आणि हे सगळे अभंग रेकॉर्ड करताना मला त्याच मूड मध्ये राहायचं होतं कुठेतरी. तर आणि तो तसा सप्ताह मला मिळाला पण, की आपण मध्ये काही मी केलं नाही त्याच्या, त्यामुळे ना त्याची एक तल्लीनता, ती जो ट्रान्स असतो तो कुठे ब्रेक झाला नाही. त्यामुळे ती एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर वाटली पसायदान गाताना किंवा हे घनुवाजे करताना. आपण जरा घनुवाजे आता ऐकू आणि पसायदान एकदम एंडला ऐकूया. हो, नक्की नक्की. दिले ग, कोणी दिली ही चाल? अवधूत गांधी आणि देवदत्त बाजी या दोघांचं म्युझिक आहे. आणि इतकी ती वेगळ्या ट्रान्सला तुम्हाला घेऊन जाते, इतक्या वेगळ्या इमोशन्स मध्ये घेऊन जाते. हे तुम्हाला पाठवलं होतंस? पाठवलं होतं. करेक्ट. आणि मला ते तेव्हाच मी म्हटलं ही चाल पण किती सुंदर बांधली, कारण का ती पहिली आपल्या डोक्यात अगदी अजून आणि ती घट्ट बसली अगदी. आणि हे असताना अशी चाल करणं की त्याला छेद देऊन एक वेगळं जागा निर्माण करेल स्वतःची, अशी हे कंपोजिशन. इट्स अ टफ थिंग. ऍब्सोल्युटली इट्स अ टफ थिंग. येस. मी आता एक छोट्या वेगळ्या वळणाकडे वळते जरा थोडस, की तू बाय हार्ट काय आहेस? तू म्हणालीस आय एम व्हेरी इमोशनल, परंतु तू रोमॅन्टिक गाणी पण छान गायलीस. त्यामुळे रोमॅन्स हा कितपत तुझ्या आयुष्यामध्ये? हो हो हो, डेफिनेटली. आय थिंक या इमोशन्स असतातच ना, नॅचरल इमोशन्स आहेत त्या. आणि हे सगळ्या भावना मला माझ्या गाण्यामध्ये ज्या व्यक्त करायला मिळतात ना, त्याचा आनंद तुला मी सांगू शकत नाही. की आणि जेव्हा त्याला उत्तम शब्दाची जोड असते रोमॅन्टिक गाण्यांना विशेषतः, तेव्हा इट टेक्स यू टू अ व्हेरी डिफरंट लेवल. आणि या इमोशन्स जेव्हा आपण रेकॉर्ड केल्यानंतर लाईव्ह शोज मध्ये सादर करतो, तेव्हा लोकांचा येणारा रिस्पॉन्स आणि यू जस्ट गेट कॅरीड अवे विथ दोज इमोशन्स. कारण लव्ह सॉंग्स म्हणल्यावर तो एक जोश येतो. ऍब्सोल्युटली. रोमांच. ऍब्सोल्युटली. एवढं बोलणं झालंय तर एक गाणं छोटस रोमॅन्टिक. ओके. कारण का व्हर्सटॅलिटी हा आजचा आपला मुद्दा ठेवलेला आहे. आणि बेसिकली मी जास्त करून तुझ्या करिअर फोकस्ड अशी आजची मुलाखत असणार आहे. याचा आय डोंट नो, मी माझ्या मनामध्ये ठरवलं. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना, अल्लद वाटे कसे बंध जुळती, हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. वाव. म्हणजे ह्याच्यामध्ये अलगद हळुवार रोमॅन्स आणि त्याच्या जोडीला एकदम छटा म्हणजे लावणी. एक छोटीशी कुठली तुला जी तुझ्या इतक्या फेमस आहेत त्या तिन्ही, पण मला असं वाटतं आलेच मी. अच्छा ठीक. कारण की ती आत्ताची लेटेस्ट, त्याच्यामुळे. रात्रीची पकडून गाडी नेसून नवी साडी निघाले रया तुमच्याकडे, लागली या तुमचीच गोडी धरली तिलाची नाडी, जीव लावा आमच्याकडे. कसं कसं वाटया धडधड करतया मला धरून ठेवा धनी, राया करण हो एक इशारा आलेच मी, राया करण हो एक इशारा आलेच मी, आलेच मी. वा वा वा. राया थांबलाच पाहिजे.
एवढ्या सुंदर आलेच मी म्हटल्यानंतर. बरं, आता मला असं विचारायचंय की अगदी A.R. रहमान असेल किंवा साऊथचे बरेचसे तू त्यांच्याकडे गायलेले असते, अजय अतुल आहेत, इतरही आत्ताचे नवीन सगळे जे म्युझिक डिरेक्टर्स आहेत. एक प्रश्न आहे, तू कोणापाशी जास्त कम्फर्टेबल असतेस? दुसरा प्रश्न आहे की वेगवेगळ्या जॉनरची गाणी आणि वेगवेगळे संगीत दिग्दर्शक यांच्या काही खासियत आम्हाला कळल्या. प्रत्येकाकडे गाण्याचा अनुभव हा वेगळा राहिलेला आहे. पहिला अजय अतुल घेऊ चला, म्हणजे कोणाकोणाच्या नावापासून सुरुवात करू. अगदी, म्हणजे एक तर अजयला इतकं अप्रतिम नॉलेज आहे, लावणीचा उच्चार कसा असला पाहिजे किंवा हा शब्द थोडा तू असा गाऊन बघ. आय थिंक दॅट हेल्प सो मच इन द सॉन्ग. आणि नटरंग रेकॉर्ड करताना तेव्हा तर सोशल मीडिया पण नव्हतं, असं कुठेही मनात नव्हतं की आता काय ना असं होणार आहे या गाण्यांचं वगैरे वगैरे. आजकाल काय होतं की आपण पटकन सोशल मीडियाला एखादी क्लिप जरी टाकली तरी ती व्हायरल होऊ शकते, पण तेव्हा तो काळच तसा होता की ऑर्गॅनिकलीच ते सगळं झालं होतं आणि स्टील इट्स कॅप्चरिंग हार्ट्स. ऍब्सोल्युटली. कारण अजूनही मला वेगवेगळ्या देशातनं मला डीएम्स येतात की त्यांच्या लोकल फेस्टिवल्समध्ये ही गाणी प्ले होतात. हो, त्याच्यावर त्यांनी त्यांच्या प्रकारे डान्स करून ते व्हिडिओज पाठवले होते. म्हणजे आय थिंक आफ्रिकन लोक पण करतात, त्यांनी पण केलं होतं. सो आय थिंक रेकॉर्ड झाल्यानंतर आम्हाला माहित होतं की ही गाणी खूप अप्रतिम झालेली आहेत, पण इट वुड क्रिएट हिस्ट्री असं तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं ग. कारण का आपण आपलं काम करतो 100%. वी नो दॅट वी हॅव डन आवर बेस्ट, आणि ही गाणी नक्की लोकांना आवडतील असा एक भाव नक्की होता. पण म्हणजे काय म्हणू आपण त्याला, छप्पर फाडके त्या गाण्यांना, त्या चित्रपटाला जे काही प्रेम मिळालं लोकांचं आणि आजही मिळतंय, दॅट सेज इट ऑल. सो अजय अतुल यांच्याकडचं म्हणजे त्यांच्याकडनं लाईक यू हॅव एंटर्ड फॉर द रेकॉर्डिंग रूम, म्हणजे यू हॅव एंटर्ड इन द रेकॉर्डिंग रूम. त्याच्या आधी तुझ्याकडे गाण्याचे बोल आलेले? नाही, काही आलं नव्हतं. काही आलेलं नव्हतं? नाही, नटरंगच्या वेळेला काहीच नव्हतं. मी गेले तिथे गाणं, बोल हातात तेव्हाच चाल. हो, माइंड मध्ये काहीच नाही, ब्लँक माइंड. ऍब्सोल्युटली. काय सांगते? हो. आणि पहिलं गाणं आम्ही वाजली के बरा रेकॉर्ड केलं होतं. ओ रिअली? हो. मग त्याच्यानंतर आम्ही अप्सरा आली रेकॉर्ड केलं आणि मग मथुरेच्या बाजारी. हो. तिन्ही गाण्यांची गोडी फार अवीट गोडीची गाणी आहेत. आणि त्याच्यातला प्लस पॉइंट असा होता की एक लावणीचा जो ट्रॅडिशनल फॉर्म आहे, म्हणजे त्याची जी परंपरा आहे ती तर राखली गेलीच होती, पण ऍट द सेम टाइम त्याला एक कंटेम्पररीनेस दिला गेला होता. त्यामुळे आजकालच्या युथला, की लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत ह्या लावण्या सगळ्यांच्या मनात घर करून राहिल्या. त्याचं कारण हे होतं की त्याच्यात आपला जो मराठी बाजाचा जो कंटेंट आहे, आपला फोकचा जो कंटेंट आहे, तो अगदी ओतप्रोत होता त्याच्यात. आय थिंक दॅट वॉज द जिस्ट ऑफ द लावणीज की फॅक्टर. ऍब्सोल्युटली. Lovely, fantastic. Now you have done songs with A.R. Rahman also. तर A.R. Rahman यांच्या शैलीविषयी काय म्हणशील? A.R. रहमान यांच्याकडे गाण्याचा अनुभव कायमच विलक्षण. एक तर 2007 मी त्यांच्याकडे गायला सुरुवात केली. अच्छा. पहिलं कुठलं गाणं होतं? जोधा अकबर मनमोहन. हो, वंडरफुल. ऍब्सोल्युटली वंडरफुल. मॅजिकल. येस, मॅजिकल सॉन्ग. कसं त्यांना कळलं तुझ्याबद्दल? म्हणजे हेच का, अप्सरा वगैरे? अप्सरा 2010 आहे. अच्छा. सलमानजींकडे मी आधीपासूनच गाते 2007 पासून. सो हाऊ ही, मतलब त्याचं काय झालं सांगतो तुला. कारण आशुतोष गोवारीकर हे त्याचे दिग्दर्शक होते जोधा अकबरचे. आणि अनेक वेळा मी त्यांना भेटायला ऑफिसमध्ये गेले किंवा आपण काहीतरी एकत्र काम करूया वगैरे असं बोलणं चाललं होतं आमचं. आणि त्या सुमारास माझा एक अल्बम आला होता. तेव्हा अल्बमचा एक काळ होता बघ. तर पंढरीचा स्वामी हा अल्बम आला होता. त्याच्यात सगळे अभंग होते. म्हणजे साधारण त्याच्या 2 वर्ष आधी असेल. आणि त्यातल्या ज्या रचना होत्या त्या खूप पॉप्युलर झाल्या तेव्हा. तर मला आशुतोषजी म्हणले की मला नक्की आवडेल तू जोधा अकबरमध्ये गायलेलं, पण सगळं माझ्या हातात नाहीये. तर रहमानजींना आवडलं पाहिजे, कारण मी किती बोललो तरी त्यांचं शेवटी एक ते जे म्हणतील ते फायनल असेल, अल्टिमेट असेल. तर तुझ्याकडे काही आहे का जे त्यांना मी ऐकू शकतो? तर तेव्हा
असं नव्हतं ना की पटकन मेल केला आणि गाणं ऐकवलं किंवा असं काहीच नव्हतं. तर मी म्हटलं माझ्याकडे एक सीडी आहे माझी आता जस्ट रिलीज झालेली, पंढरीचा स्वामी. ते म्हणले तू दे, काही पण दे, तुझ्याकडे जे असेल ते दे, मी त्यांना ऐकवतो. आणि त्यांनी ऐकवलं आणि ते म्हणले की मग मी तुला रिव्हर्ट बॅक करतो. आणि साधारण एक महिनाभराने मला आशुतोषजींचा मेसेज आला मोबाईलवरती की या दिवशी या टाइमला रेकॉर्डिंगला पोच. म्हणजे आणि मी रोजा ऐकलेलं होतं, बॉम्बे आणि या सगळ्या फिल्म्स, म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या कल्ट फेवरेट फिल्म्स, आणि इतकं अप्रतिम संगीत, वेगळा विचार त्यांच्या गाण्यातला, त्यांच्या कंपोजिशन्स मधला ऐकलेला आहे. तर तेव्हा माय गॉड, आय कॅन टेल यू द फिलिंग की तू ये या रेकॉर्डिंगला, आणि त्यांना खूप आवडलंय तुझं गाणं. आणि आय सेड वाव. म्हणजे एक एन्झायटी, एक आनंद, एक उत्सुकता, सगळे इमोशन्स होते. आणि मला आठवतंय मुंबईतच रेकॉर्ड केलं गाणं निर्वाणा स्टुडिओला. आणि तुम्ही जसं ऐकलं तसंच मी पण ऐकलं होतं त्यांच्याबद्दल, कसं रेकॉर्ड करतात, रात्री रेकॉर्ड करतात, मग दिवसभर काय म्हणतात त्याला, सकाळपर्यंत ते रेकॉर्डिंग चालतं, सगळंच ऐकलेलं होतं मी. पण आता ते प्रत्यक्ष अनुभवायची वेळ होती ना, तर मी म्हणलं ठीक आहे मी पोचते. मग मी 8 वाजता निर्वाणाला पोचले. आशुतोषजी स्वतः होते रेकॉर्डिंगला, कारण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट सॉन्ग इन द फिल्म. कम्प्लीट IT ट्रॅक रेडी होता का? नाही, काहीच नाही. म्हणजे आता तेच सांगते तुला की रेकॉर्डिंगला पोचले, जावेद अख्तर होते, कारण त्यांनी अप्रतिम शब्द लिहिले होते मनमोहनाचे. आणि मला तिथे रेहमानजी नंतर छान आपले मस्त व्हाईट झब्बा आणि कुर्ता वगैरे असं सलवार आले आणि म्हणले की हाय, आय लव्ड युअर व्हॉइस आणि जस्ट लिसन टू द सीडी. तेव्हा सीडी त्यांनी मला तिथल्या तिथे दिली ऐकायला की ही रफ केलेलं आहे कंपोजिशन, हे तू ऐक आणि आफ्टर यू आर रेडी जस्ट टेल मी, वी कॅन स्टार्ट द डबिंग. ओके. तर मी ते ऐकलं तेव्हा तिथेच, आणि कमालीचं कंपोजिशन, आणि नुसतंच आपलं ते त्यांनी क्लिकवर गायलेलं होतं. तर आशुतोषजी म्हणले की तू ऐकून घे, तू रेडी असेल तेव्हा सांग, आपण करूया. ऐकलं मी. इट वॉज अ व्हेरी टफ सॉन्ग, फार अवघड गाणं गायला, आणि पहिलंच गाणं त्यांच्याकडचं, तेव्हा ते टेन्शन, जबाबदारी सगळंच असतं, आनंद तर होताच. आणि ते म्हणले की येस नाऊ यू कॅन गो ऑन द माईक. आणि माईकवर गेले, मी हेडफोन्स लावले आणि जसं ऐकलं होतं तसंच, फक्त तानपुरा होता, फक्त तानपुरा आणि क्लिक, मेट्रोनोम फॉर द टेम्पो, एवढंच होतं. काय सांगते? हो. कसं वाटतं ना आम्हाला आता ते ऐकताना, मला आता ऐकताना असं वाटतंय, आणि प्रेक्षकांना पण हे किती नवीन आहे. आज जेव्हा आपण ते चित्रपटात बघतो तेव्हा ते सगळं ग्रँजर उभं राहतं. आय स्वेअर. आणि बऱ्याच वेळा आपल्याला अशी सवय असते ना, 99% ऑफ द सॉंग्स आपण जेव्हा रेकॉर्ड करतो की अख्खा ट्रॅक तयार असतो. दॅट्स व्हॉट आय आस्क्ड, IT रेडी होता ना असं म्हणून. जे तुम्हाला IT ऐकल्यानंतर जे फिलिंग्स येतात किंवा नॅचरली तुम्ही ते इमोशन्स मध्ये वाहत जातात. पण रेहमानजींच्या कुठल्याही गाण्यांमध्ये जितकी मी आतापर्यंत रेकॉर्ड केली, कधी असं झालेलं नाही की ट्रॅक पूर्णतः रेडी आहे, नाहीच. काही गाण्यांना असं झालंय, ते सुद्धा नंतर सगळं बदललं जातं परत. तर त्यामुळे ऍब्सोल्युटली टफ. आणि तेव्हा तर फक्त तानपुरा आणि क्लिकवर मी अख्खं 4 अंतरे आहेत त्या गाण्याला. हो, मोठं गाणं आहे, आणि ते वेगवेगळ्या सिच्युएशन्सला ते गाणं येतं. पिक्चराईज पण फार सुंदर पिक्चराईज केलंय. आणि प्रत्येक अंतऱ्यानंतर आशुतोषजी मला सांगायचे की आता या अंतऱ्याच्या आधी ते काय शूटचा सीन आहे, इथे हा सीन होणार आहे, त्यामुळे तू अशा प्रकारे त्याला थोडंसं अप्रोच हो. सो मायन्यूट डिटेल्स, खूप मायन्यूट डिटेल्स. सो दॅट वॉज द स्टार्ट त्यांच्याकडे गाण्याचा. आणि मग 2007 पासून आतापर्यंत तो प्रवास चालू आहे. सो जोधा अकबर हॅज बीन द काय म्हणतो त्यांच्याकडचा माइलस्टोन. आणि एकतर गायकाला खूप फ्रीडम देतात गाताना, आणि ऑब्व्हियसली त्यांचे इनपुट्स असतातच. तू असं गाताना अशी त्यांची एक्सप्रेशन वगैरे बघते का ग? दिसतात ना. अनेक वेळा असं होतं की कंपोजिशन तिथल्या तिथेच बनतं, असंही होतं. हो. म्हणजे आता मी 99 सॉंग्स नावाची त्यांची लॉकडाऊन मध्ये एक फिल्म रिलीज झाली होती, त्याचं नावच 99 सॉंग्स होतं फिल्मचं. आणि त्यांनी प्रोड्यूस केलेली, त्यांनी लिहिलेली पहिली फिल्म, लिहिलेली.
अच्छा. पण ते लॉकडाऊनमुळे त्याला ते रिलीज आपलं खूपच सगळं बंद असल्यामुळे तो तसं प्लॅनिंग नाही करता आलं. सो ही हॅड टू रिलीज इट ऑन OTT. अच्छा. तर कुठल्या प्लॅटफॉर्मला आहे? काय आयडिया? एनिवेज विल सर्च इट आउट. हा. तर ती गाणी रेकॉर्ड करताना अनेक वेळा लाईनींमधले बदल, चालींमधले बदल हे तिथल्या तिथे व्हायचे. म्हणजे असं ते वाजवता वाजवता तुम्ही माईकवर आहात समोर आतमध्ये आणि ते सांगायचे ओके नाव सिंग दिस. ओके ते काहीतरी आलाप गायचे, आता हा आलाप गा. म्हणजे आपण फक्त रेसिप्रोकेट करत असतो. ते जे म्हणतायत ते आपण फॉलो द इन्स्ट्रक्शन करत असतो. किंवा नाव जस्ट सिंग फ्रीलान्स अ फ्यू टाइम्स, वेगवेगळ्या प्रकारे. अच्छा. ओके. म्हणजे आपल्याला एक्साइटमेंट असते की हे नंतर ऐकायला कसं येणार आहे, काय आयडियाच आयडिया येत नाही. असं खूप वेळा होतं. पण नंतर जे ऐकायला आपण ऐकतो किंवा ऐकायला मिळतं ते इतकं आउट ऑफ दिस वर्ल्ड असतं की अरे अच्छा अच्छा हे आपण केलं होतं असं. म्हणजे म्हणजे अरे नाही हे कधी केलं होतं, अच्छा आपण 2-3 महिने आधी जेव्हा हे मुखडा वेगळा होता तेव्हा हे रेकॉर्ड केलं होतं. म्हणजे इट्स अ मिक्स अँड मॅच ऑफ एव्हरीथिंग. हे किती नवीन आहे मला पण ऐकताना, बिकॉज आपण असं कधीच केलेलं नाही. आणि रात्रभर मैफिल असते रेकॉर्डिंग. म्हणजे जोधा अकबरला तेच झालं होतं की रात्री 9ला चालू केलं, 9-9:30ला, सकाळी 7ला संपलं गाणं झोपेत्रीमध्ये. म्हणजे नॉर्मली आपलं जे रुटीन असतं त्याला आपण इतके बांधलेलं असतो आणि ते छेद देऊन. पण त्यांचं रेकॉर्डिंग आलं की मानसिक तयारीच झालेली असते की जागायचं आणि ती काय माहित नाही, ती एनर्जी येते, ते वाईब्स येतात, लागतो आवाज. म्हणजे असं बाय गॉड्स ग्रेस आतापर्यंत असं कधी अनुभव मला आला नाही की रात्री मी गेलीये रेकॉर्डिंगला आणि आवाज लागला नाही असं. कारण टू सर्टन एक्सटेंट गाऊन नंतर कधी कधी शो झालेला असतो आदल्या दिवशी. मग तेव्हा मी सांगतो की नाही जरा एक दिवस थोडीशी रेस्ट होऊ देत का. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम असं म्हणतात. पण रात्री रेकॉर्ड करताना एक तर मुळात वातावरण इतकं छान असतं स्टुडिओमध्ये, पॉझिटिव्ह, ऍब्सोल्युटली पॉझिटिव्ह. त्यामुळेच आय थिंक ते एनर्जी असते ना, ती पॉझिटिव्ह वाईब्स जे असतात तिथे, दॅट मेक्स यू पॉझिटिव्ह आणि मेक्स यू एनर्जेटिक. नाईस नाईस. ऐकताना इतकं सुंदर वाटतंय. तसंच तू इलियाराजा यांच्याकडे पण म्हणजे अजून एक मोठं नाव असं मी म्हणेन साऊथ इंडस्ट्रीमध्ये. मी त्या साऊथ आणि हे ते म्हणत नाही, दे आर ऑल आर्टिस्ट. आणि एका मोठ्या म्युझिक कंपोजरकडे इलियाराजा, त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता? कम्प्लिटली ऑपोजिट. रिअली? त्यांच्याकडे मी गायला लागले साधारण 2003 इफ आय एम नॉट रॉंग. आणि त्यांच्याकडे कशी गायला लागले त्याचा किस्सा आहे. त्यांचा मुलगा जो कार्तिक राजा, ही इज ऑल्सो कंपोजर. आणि मला तो इथे मुंबईत एका स्टुडिओमध्ये भेटला आणि आमची ओळख नव्हती अजिबात. मी वेगळं गाणं रेकॉर्ड करायला आले होते, असं आपला A स्टुडिओ B स्टुडिओ असतो ना एकच ठिकाणी, तसं. तर मी रेकॉर्ड करत होते आणि तो त्याचं काहीतरी चाललेलं असेल काम. आणि ब्रेकमध्ये काय झालं, तो बाहेर आला, मी बाहेर आले आणि वी जस्ट एक्सचेंज हाय हॅलो वगैरे असं. तर तो म्हणला वन मिनिट, हॅव सीन यू समवेअर. बरं तेव्हा खूप चॅनल्स होते, असातला भाग नाही आहे 2-3 साली. तर ते म्हणले की आय रिमेंबर यू हॅव वन सम कॉम्पिटिशन. आणि मी तेव्हाच 98 मध्ये सारेगम जिंकले होते ना. तर आणि मग तो म्हणला की इट्स सो नाईस टू सी यू आणि मला तुझ्यावर काम करायचंय, तर तू आज संध्याकाळी माझ्यावर रेकॉर्ड करशील का? तर मी म्हणलं येस ऍब्सोल्युटली, व्हाय नॉट. आणि तर तो म्हणला की तमिळ गाणं आहे. तर आणि तेव्हा माहित नव्हतं ग की तमिळ काय तेलुगू काय आणि आपण कशात पडतोय, काहीच माहित नव्हतं. तर म्हणलं येस ऍब्सोल्युटली, आय वुड लव्ह टू सिंग फॉर यू, आय विल कम इन द इव्हनिंग. आणि मग मी गायला गेले आणि मग त्यांनी मला ती चाल ऐकवली आणि शब्द सांगितले. म्हणलं बापरे, हे तर आपली जीभच अशी व्हायची. म्हणलं तो म्हणला डोंट वरी, सगळ्यांचं असं होतं, बट यू विल गेट द हँग ऑफ द लँग्वेज आणि यू जस्ट सिंग. मग असा मध्ये माईक, तो या बाजूला होता, मी या बाजूला होते आणि त्यांनी मला सांगितलं की हा नाव सिंग. मग काय त्यांचा ळ असं सगळं 3 प्रकारचे त्यांची लँग्वेज, गाताना काय इमोशन्स आहेत, बेसिक गाण्याचा भाव, कारण की शब्दच कळले नाही ते इमोशन्स काय करणार. तर त्यामुळे मी त्याला विचारलं की काय प्रकारचं गाणं? तुला रोमॅन्टिक गाणं.
मग त्यांनी मला सगळं सांगितलं हम्म. आणि मग ते गाणं रेकॉर्ड झालं, मग रिलीज झालं, तिथे हिट झालं आणि मग ते त्याच्या वडिलांनी ऐकलं अच्छा. आणि ते म्हणले की हे कोण गायलंय तुझ्याकडे, तिला माझ्याकडे गायला बोलू. आणि दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. वाव. आणि मग त्यांच्या प्रसाद स्टुडिओला जाऊन रेकॉर्डिंग चालू झाली. आणि पण त्यांचं काम प्रचंड स्ट्रिक्ट आहे, प्रचंड. म्हणजे जे कंपोजिशन आहे, जे त्यांनी त्याचं एक कुंपण केलेलं आहे कंपोजिशनचं, त्याच्या बाहेर नाही जायचं. किंवा श्वास कुठे तोडायचा आहे, याची मींड कुठपर्यंत हवी आहे, ती एक मात्रा जरी पुढे गेली तरी ते थांबवायचं की नो, सिंग द वे आय वॉन्ट यू टू सिंग, डोंट सिंग द वे यू वॉन्ट टू सिंग. सो ही वॉज व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर. त्यांचं स्कूलच वेगळं आहे, ऍब्सल्युटली स्कूल वेगळं आहे. कारण का, आणि युनिव्हर्सिटी आहेत ते, म्हणजे ही सगळी लोक, आणि प्रत्येकाची ती शैली मला अनुभवायला मिळाली की काय आहे ह्याच्यात. एक मात्र पुढे का जायचं नाहीये, मिंट का लांबवायची नाहीये, किंवा इथे श्वास का तोडायचा आहे. अच्छा. आणि तुम्ही जर वेगळी जागा घेतली कुठली, किंवा असं आपलं होतं ना गायकाचं की आपण जरा आपण इथे मला सुचते जागा, तर इथे अशी घेऊया, ऐसे करके देखते. हा करके देखते. तर तसं त्यांना नाही आवडत. अच्छा. नाही का? नाही, ते म्हणजे की नाही मी तुला सांगतोय तसंच गा. सो दॅट इज हिज स्कूल. त्यांच्या डोक्यात ते पक्क झालं. हा, इट इज ऍब्सल्युटली डिफरंट फ्रॉम रेहमानजी. अच्छा, रेहमानजी म्हणजे कम्प्लीट सूट आहे. म्हणजे हो, म्हणजे ही वेलकम सजेशन्स, किंवा तुम्ही काय सांगितलं तर ऑब्व्हियसली त्यांचे इनपुट्स असतातच की असं गा तसं गा, पण तुम्ही थोडं काही वेगळं केलं तर डू इट, असं असतं. सो या दोन वेगळ्या काय म्हणतो स्कूल्स आहेत, वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. आणि असंच इतरांकडे गाताना सुद्धा, मराठीत सुद्धा प्रत्येकाची शैली वेगळी वाटते मला. जे आजचे माझे सगळेच संगीतकार मित्र जे आहेत, ते प्रत्येकाची शैली आहे, म्हणून तर आज त्यांचं एक स्थान आज वेगळं धरून आहेत. हिंदीमध्ये, साऊथमध्ये या लोकांचं तर हे सगळे स्टॉलवर्ड्स आहेत. पण आपल्या मराठीमध्ये सुद्धा गाताना हा अनुभव येतो की प्रत्येकाने एका वेगळ्या प्रकारच्या गाण्यामध्ये मला बघितलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या जॉनर्समध्ये बघितलंय. मला वाटतं हा फार आनंदाचा बट इट्स अ गुड थिंग की तुला तेवढी व्हर्सटॅलिटी मिळाली याच्यामध्ये. ऍब्सोल्युटली. बरं, आता पुढे आपण वळू. त्याच्या आधी तुला काही शब्द आठवत आहेत का त्या तामिळ गाण्याचे किंवा त्याचे? इट्स टफ, पण आम्ही अजिबात ऐकलं नाही, त्यामुळे. कोकिले ಕೂಗುವ ಜೊತೆಲೇ ಹಾಡುವ, ಕೋಗಿಲೆ ಕೂಗುವ ಜೊತೆಯಲೇ ಹಾಡುವ, ಕ್ಷಣ ಕ್ಷಣ ನಯನದ ಹೊಸ ಹೊಸ ಕನಸಿನ ತೆರೆಯೋಣ, ನವ ನವ ಅನುಭವ ತನು ಮನ ತನಿಸುವ ಸುಗಸನಿ ಸುಖಿಸೋಣ, ಹೇಳಲು ಆಗದೆ ಹೇಳುವೆವಾ, ಕೋಗಿಲೆ ಕೂಗುವ ಜೊತೆಯಲೇ ಹಾಡುವ. शब्द काही कळले नाही, भाव मात्र पोचले. तसंच तू एम क्रीम या माणसाकडे पण हे केलेलं आहेस. काय होती त्यांची शैली? एक तर मुळात ते खूप साधं व्यक्तिमत्व आहे, खूप छान, खूप एक रेकॉर्डिंग करताना एक कम्फर्टेबल वातावरण, एक छान वातावरण. त्यांच्यासाठी पहिली या फिल्म मध्ये गायली अमोल पालेकरांची ही फिल्म. येस, शाहरुख खानची. येस. आणि राणी मुखर्जी. आणि त्या फिल्मचं म्युझिक ऐकताना तुला एक गोष्ट जाणवेल, राजस्थान फोक ओरिएंटेड म्युझिक त्या फिल्मचं आहे, कारण ती स्टोरीच तशी आहे. येस. पण त्या सगळ्या गाण्यांमध्ये किती राजस्थानी फोक आपण म्हणलो तरी एक साऊथ इंडियन टच आहे, बिकॉज ही इज. आणि तो इतका छान जेल झालाय ना त्या गाण्यांमध्ये. त्यांच्यासाठी काम करताना पण कायम आनंद राहिलेला आहे. आणि त्यातली सगळीच कंपोजिशन्स मला प्रचंड आवडतात त्या फिल्म मधली. त्यातलं एक फार छान कंपोजिशन होतं, खाली तेरे बिना दोनों अखियां, तुम गए कहा, अखियों के आलों में तेरे बिना रात भर जलती है बातियां यहाँ. आणि गुलजार साहेबांचे शब्द, आणि
फार विलक्षण अनुभव होता, फारच विलक्षण अनुभव. पण रेकॉर्डिंगच्या आता जसं वेळेचा. तू सांगितलंस की रेहमानजींच्याकडे गाताना लाईक आप गाव असं म्हणून एक सूट आहे. वायलेस इलियाराजांच्याकडे गाताना की नाही आप मैंने बोला है वैसे ही गाव, तसे ह्यांच्या बाबतीत काय म्हणता येईल तुला? मी गेले तेव्हा ट्रॅक रेडी होता. अच्छा, त्यामुळे काही प्रश्न नाही. येस. हा. आणि ट्रॅक जेव्हा रेडी असतो ना तेव्हा तुम्हाला माहित असतं की ते बांधील होतं हा, गाणं. हा, हा. तर त्यामुळे पण ऑब्व्हियसली तुला जसं इमोशन्स तुला द्यावेसे वाटतात तसं तू नक्कीच दे, असं मला एम क्रीम साहेबांनी पण सांगितलं होतं. आणि इतकं सुंदर कंपोजिशन होतं. हरिहरनजी आणि माझं डुएट होतं त्याच्यात, या खाली तेरे बिनाचं. आणि स्वतः गुलजार साहेब हजर होते रेकॉर्डिंगच्या वेळेला. आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद किंवा त्यांनी दिलेलं प्रेम त्यावेळी मला वाटतं की ते खूप एक बूस्टिंग फॅक्टर होता माझ्यासाठी. कारण मी गात होते, म्हणजे आता ही कशी काच आहे इथे, त्या बाजूला मी गात होते आणि या बाजूला कन्सोल जिथे सगळेजण बसलेले होते. तर रेकॉर्ड करताना जेव्हा रेकॉर्डिंग चालू झालं तेव्हा गुलजार साहेब नव्हते. आणि जसं माझं गाणं चालू होतं तेव्हा ते येऊन तिथे बसले असतील. तर रेकॉर्डिंग झालं आणि मी संपून अशी येणार होती. ते म्हणले 1 मिनिट आप रुको वहाँ पे, गुलजार जी आए हुए यहाँ पे. तर मी तिकडनंच त्यांना नमस्कार केला. तर ते तिकडनं म्हणले की आपका नाम क्या है? तर म्हणलं बेला. ते म्हणले बेला आगे? म्हणलं बेला शेंडे. ते म्हणले अच्छा मतलब महाराष्ट्रीयन हो आप? म्हणलं हाँ. तर ते म्हणले की आपने बहुत अच्छा गाया और आपने जो गाया उससे आप लगती नहीं की आप महाराष्ट्रीयन हो. दॅट्स अ कॉम्प्लिमेंट. ऍब्सोल्युटली. तर मला तो इतका काय म्हणतो आनंद झाला आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की आपला प्रवास हा योग्य दिशेने चालू आहे. तर त्यामुळे तो खूप एक आनंद देणारा. आता ह्याच्याच वरचा एक प्रश्न की जसं लता दीदींच्या बाबतीतला किस्सा आपल्या सगळ्यांनाच माहितीये की मतलब वरण भात की बू आती है वगैरे, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तसा ठेवला तो माणूस मौलाना, आणि तोनी येऊन त्यांना उर्दू शिकवलं. आणि दॅट्स हाऊ लाईक दीदींचे शब्द असतील, आशाताईंचे असतील किंवा कोणाचे त्यांच्या घरातले, की ते तसे म्हणजे तसेच येतात. सो हॅव यू डन एनिथिंग फॉर दिस, म्हणजे लर्निंग? माझ्या गुरूंनीच मला लहानपणापासून घरनंच मला ते बाळकडू मिळालं की बाय द वे आपण गुरूंचा बरेच वेळा उल्लेख आलाय, सो त्यांच्याविषयी बोलूया चला थोडंसं. म्हणजे आजी माझी प्रथम गुरु म्हणजे कुसुम शेंडे. अच्छा. आणि आजी म्हणजे संगीत नाटक अभिनेत्री. अच्छा. आणि किराणा घराण्याची गायिका. तर तिने अनेक नाटकांमध्ये कामं केली. अच्छा. आणि त्यावेळची आपण जे स्टार्स म्हणतो संगीत नाटकांमधले, त्याच्यातली शी वॉज वन ऑफ देम. सो जेनेटिक फॉलोज. येस, ऍब्सोल्युटली. तर ती माझी पहिली गुरु. आणि त्याच्यानंतर मी माझ्या बाबांकडे शिकायला सुरुवात केली, पंडित संजीव शेंडे. आणि आज त्यांच्याकडे इतके जण त्यांच्याकडे ठुमरी, दादरा, गझल, भावगीत हे सगळं आजही शिकतायत. आणि ते शिकवताना मला कायम बाबांनी पण सांगितलं की उच्चार कसे असले पाहिजेत, कशा प्रकारे ते माईक समोर गेल्यावर म्हटले पाहिजेत, ते कसे ऐकायला आले पाहिजेत. उर्दू गझल आणि मराठी गझलचं मार्गदर्शन मी रवी दाते यांच्याकडे घेतलं. अच्छा. आणि क्लासिकलचं मार्गदर्शन काही वर्ष मी यादवराज फड यांच्याकडे घेतलं. आणि अर्थात सावनी क्लासिकलमध्ये आहेच आहे घरी माझ्याकडे, तर त्यामुळे तिच्याकडनं सुद्धा ते मार्गदर्शन चालू असतं. तर ह्या सगळ्याचा उपयोग आणि विशेषतः शब्दोच्चारांची त्याचं महत्व, मराठीतलं सुद्धा तुम्ही कुठला गानप्रकार गाताय त्याप्रमाणे ते कसं बदलतात, त्याचं महत्व काय, लोकांपर्यंत शब्द नीट पोचले की त्याचा आनंद द्विगुणित होतो ना. तर हे बाळकडू घरनंच मिळालं. आणि म्हणून मला वाटतं हे श्रेय माझ्या गुरुजनांचं आहे, जो आशीर्वाद मला मिळाला पहिलेच्या वेळेला. मला वाटतं कधी गाताना तुला असं सांगण्यात आलं नाही की नाही हे असं नाही असं म्हणा घरनं? नाही, रेकॉर्डिंगच्या वेळेला म्हटलं असं च आणि च जसं है ना, फ आणि फ असं. मराठीत पण फुल म्हणतात. या किती लहान सहान गोष्टी आहेत ना. तर या लहानपणापासून त्याच्या गिरवल्या गेल्या होत्या की नाही. आणि आपण एक काय म्हणतो, लहानपणापासूनच फार लवकर करिअरला सुरुवात झाली ना माझी. अच्छा. वयाच्या कितव्या? 16व्या वर्षी. अच्छा. म्हणजे जसं तू म्हणाली सारेगम त्यावेळेचं जिंकलं मी मेगा फायनल. आणि
तेव्हापासूनच सुरुवात झाली. तेव्हा त्याच्या आधीपासून माझं जे शिक्षण चालू होतं घरनंच. ऍक्च्युअल शिक्षण कितव्या वर्षापासून साधारण मला वाटतं घरातच असल्यामुळे ते सारखं मी 8 वर्षाची असेल, 8-9 त्या सुमारास घरनं शिक्षण चालू झालं होतं. आणि तेव्हाच भाषेची आवडच घरात आहे मुळात. माझ्या आजोबांना सुद्धा ग्वाल्हेरचं ते असल्यामुळे त्यांना एक वेगळा टच हिंदीचा, की कशा प्रकारे त्याचे उच्चार असले पाहिजेत, उर्दूचे उच्चार कसे असले पाहिजेत, ख आतनं आला पाहिजे, तो ख नाही आला पाहिजे. ख्वाहिश कधी खाईश, खाईश 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 म्हणजे तू खाईश. या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडायला लागतात. अगं माझ्या बाबतीतही तेच झालेलं होतं. मी दिनेश ठाकूरकडे जेव्हा हिंदी नाटकांसाठी म्हणून मी काम करायला लागले, तेव्हा त्यांनी माझ्याकडून अक्षरशः म्हणजे असं ते ख्वाहिश म्हणजे ख्वाहिश आलं पाहिजे, खाईश असं वगैरे आलं नाही पाहिजे. सो दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता वेगळ्या मुद्द्याकडे वळूया. आजकाल शोज हा एक महत्वाचा फॅक्टर झालेला आहे प्रत्येकाच्याच आयुष्यात. आणि आफ्टर ऑल एव्हरी पर्सन हॅज गॉट हिज किचन टू रन. म्हणजे नुसतंच गाणी गाऊन काय पूर्वीच्या सारखं चालण्यासारखं नव्हतं. सो लाईक व्हॉट अबाउट द शोज. याच्यामध्ये दुसरा एक मला मुद्दा तुला विचारायचा आहे, ते म्हणजे आजकाल बरेच वेळेला आम्ही पेपरमध्ये वाचतो की बाबा एखाद्याचं कॉन्सर्ट चालू होतं तेव्हा पब्लिक दे रिॲक्ट समटाइम्स इन व्हेरी व्हायलंट वे ऑल्सो. सो त्या बाबतीमधले बरेचशा गोष्टी आहेत. खरं तर शोजच्या बाबतीत विचारायला झालं तर ज्यांनी शोज ठरवलेला असतो ती लोक, मग त्यांचं मानधन वगैरे हे ते. सो ओव्हरऑल शोज हा माझ्यासाठी आत्ताचा मुद्दा आहे. सो यू टेल मी. कलाकाराला ना कुठलाही सर्वोच्च आनंद त्याला त्याच्या शोज मधनं मिळतो. कारण काय ऑडियन्स बरोबर असलेली तुमची इंटरॅक्शन, त्यांचं प्रेम हे तुम्हाला इतक्या कमी अंतरावरनं मिळत असतं. मग ते नाटकवाल्यांच्या बाबतीत पण सेम असतं, आम्ही गायकांच्या बाबतीत पण सेम असतं. जो माणूस स्टेज परफॉर्मर आहे त्याला असं होतं की कधी एकदा स्टेजवर जातोय आणि परफॉर्म करतोय. कारण रेकॉर्डिंग करताना काय होतं, आपण एका बंदिस्त खोलीत 4 भिंतींमध्ये आपण गाणं रेकॉर्ड करतो. तिथे इनमीन 5 ते 6 लोक असतात. पण जेव्हा तुम्ही स्टेजवर परफॉर्म करता तेव्हा हजारो लाखोंच्या संख्येने पब्लिक समोर बसलेलं आहे आणि तुम्ही जे गाता त्याची दाद तुम्हाला अशी एका सेकंदात समोरनं मिळते किंवा एखादा वन्स मोर मिळतो. तर तो जो एक आनंद असतो किंवा ती एक काय म्हणतो झिंग असते, सॅटिस्फॅक्शन असतं, ते इतकं वेगळं असतं. आणि ते कधी कधी ते त्या प्रेमाचा जेव्हा थोडासा एक काय म्हणतो त्याला आपण काय त्याला नाव द्यायचं लागेल किंवा दृष्ट लागेल. हा काही लोक अशी असतात की थोडीशी ती जसं तू म्हणते आपण आज किस्से ऐकतो की थोडासा व्हायलेंट होतो क्राऊड. स्पेसिफिकली ना हे किस्से हिंदी होत आहेत सध्या आता खूप ऐकायला मिळतंय. आणि ते ऐकून थोडंसं वाईटही वाटतं की इव्हन जेव्हा तुम्ही गाणी एन्जॉय करायला येता, एखाद्या कलाकाराला ऐकायला येता, तेव्हा ती सगळ्यांचीच मिळून जबाबदारी असते असं मला वाटतं. म्हणजे अगदी ऑर्गनायझर्स पासनं, कलाकारापासनं ते ऑडियन्स पर्यंत. कारण शेवटी तो तुमच्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. त्याला कुठे गालबोट लागणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घडणं फार चुकीचं आहे असं मला वाटतं. आता उदित नारायणच्या बाबतीमध्ये घडलेला किस्सा तो पण एक विचित्रच म्हणजे टाईपचा किस्सा वाटला. तो पंजाबी गायक जो आहे त्याच्या बाबतीत घडलेला किस्सा तो पण विचित्र. मला वाटतं की तुम्ही आनंद द्या आणि आनंद घ्या. दॅट्स व्हॉट इट शुड बी सो सिम्पल. मराठी याच्यामध्ये इतकं कधी डेफिनेटली डिफरंट. म्हणजे जरी किती हजारोंच्या संख्येने असतील लोक आपल्याकडे सुद्धा, तरी सुद्धा अशा प्रकारचे किस्से मी तरी कधी ऐकलेले नाहीयेत इतके वर्ष शोज करताना. उलट खूप आदराने तुम्हाला ट्रीट केलं जातं, खूप प्रेमाने तुमच्याकडे बघितलं जातं. प्रत्येक गाणं मनापासून ऐकणारा ऑडियन्स तुमच्या समोर, तुमचा असा स्वतःचा वैयक्तिक फॉर्म झालेला ऑडियन्स जेव्हा समोर असतो तेव्हा ते तुमचं एखादं नवीन कंपोजिशन सुद्धा तितकंच प्रेमाने आणि वेलकमिंग असतं त्यांच्यासाठी. त्याचबरोबर जी पॉप्युलर गाणी सादर होतात त्याच्यासाठी त्यांचं तितकंच उदंड प्रेम मिळतं. हेच मी वर्षानुवर्ष बघत आली. कधी असा काय म्हणतो आजकाल जे आपण ऐकायला मिळतात ते निदान मराठीत तरी मी आजपर्यंत कधी अनुभवलेलं नाहीये. हिंदी मध्ये पण शोज केले असेल? हो केलेत, पण असा अनुभव नाही कधी, असा कधीच नाही अनुभवलाय.
आता जे ऑर्गनायझर्स असतात त्यांच्या बाबतीमध्ये दे आर प्रॉपर प्रॉम्प्ट, दे व्हॉट एव्हर अमाऊंट इज बीन डिसाइडेड. ऍब्सोल्युटली. मला तरी आतापर्यंत असा अनुभव नाही आला की काहीतरी एक ठरवलंय आणि ते आपल्यापर्यंत आलंच नाही, किंवा काहीतरी कारण सांगून काहीतरी फसवणूक झाली. पण तुमचे मॅनेजर्स वगैरे असतील ना? हा, कधी कधी मी काही वर्षांपूर्वी ठेवला होता एक मॅनेजर, पण नंतर मीच बघायला लागले आणि आय फाइंड इट मोर कम्फर्टेबल. 1-to-1. आणि आजकाल असं पण आहे की द पीपल वॉन्ट टू टॉक टू द आर्टिस्ट डिरेक्टली. आणि 1-to-1 होतं. 1-to-1 कारण होतं. मध्ये माणूस आला की परत काहीतरी त्याचं अगदी अगदी. सो एक इट ऑलवेज डिपेंड्स की कोण कसं आहे त्याच्यावरती. पण मला कायम एक 1-to-1 संवाद ठेवायला किंवा एक आपला एक रॅपो असणं. आणि आजकाल ते झालं पण खूप आहे की लोकांना डिरेक्टली आर्टिस्टशी बोलायचं असतं की नाही आम्हाला त्यांच्याशी डायरेक्ट बोलायचं. सो एक पर्सनल टच राहतो आणि ते मला खूप छान वाटतं. इंटरनॅशनल टूर्सच्या बाबतीत काय? इंटरनॅशनल टूर्स येस डेफिनेटली. मराठी कन्व्हेन्शन आपलं BMMचं जे होतं त्याच्यात मी गेलेले आहे, किंवा खूप पूर्वी काही हिंदी शोजसाठी गेले होते, मराठी शोजसाठी. पण मला असं वाटतं की मराठीचा ऑडियन्स आपला तिथे खूप छान आहे. ते म्हणजे वाट बघत असतात कलाकाराची, पण अजून थोडंसं चांगलं ऑर्गनाइज होण्याची गरज आहे डेफिनेटली. आपल्या मराठी शोजच्या बाबतीत मी असं म्हणेन की इथे येऊन त्याचे शोज बघतात ना, आज आपल्या शोजचं स्वरूप खूप बदललेलं आहे. आपण बघतो की इतक्या सुंदररीत्या अरेंज होतात कार्यक्रम, पण तिथे जेव्हा आपण जातो त्यांच्या अपेक्षा त्या सगळ्या अजून त्यांना ते मला वाटतं इथे आल्यावर ते बघतात, पण परत ते स्वतःच्या कोशात जातात असं मला वाटतं कधी कधी. की मला असं वाटतं की नाव द थिंग्स हॅव चेंज्ड. शो कसा दिसतो ह्याला पण तितकंच महत्व आहे. फ्लेक्स वगैरे जाऊन LED वगैरे येऊन किती छोट्या छोट्या गोष्टींनी या शोज मध्ये फरक पडलेला आहे. इट हॅज द ग्रँजर टुडे. तर मला असं वाटतं की त्याच ग्रँजरनी शोज आपल्या मराठी ऑर्गनायझर्सनी तिकडे करावेत ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. की एक टिपिकल शो सादर करण्यापेक्षा तुम्ही जे इथे वाहवा करता तेच तिथे घेऊन जा. एक्झॅक्टली तेवढी इच्छा आहे. And it doesn't cost much. Nowadays LEDs and all, they don't cost much. अगदी. म्हणजे when you want to do a good show, येस, अशा वेळेला LED तर पाहिजेच. अगदी. कारण की मी काय म्हणते की जसं संगीत म्हणजे जो गाणारा आहे ऍट द सेम टाइम त्याचा बॅकड्रॉप हा सुद्धा तितकाच देखणा. अगदी. आणि एक 10 म्युझिशियन्स असणं प्रेझेंटेशन. कारण का आज ट्रॅकवर गाणी सादर नाही होऊ शकत, किंवा अख्खा कार्यक्रम तर नाहीच होऊ शकत तसा, किंवा 2-3 वादकांमध्ये एक शो होणं याला आता हे कधीच बंद झालंय. आपल्याकडे एक छान दिसणारा शो, एक मागे LED चालू आहे, एक वाटलं तर कोरिओग्राफी आहे मध्ये. या सगळ्या गोष्टींनी एक ग्रँजर वाढतं आणि आज ते वाढलंय मराठीत. परिपूर्ण इतकी अप्रतिम गाणी येत आहेत आज. पण तसं काय म्हणतो त्याला इन्फ्रास्ट्रक्चर असणं पण फार गरजेचं आहे. आणि तसे शोज व्हावेत आउट ऑफ इंडिया अशी माझी खूप इच्छा आहे. चला परमेश्वर करू आणि तसंच घडव. आता आपण थोडस समारोपाकडे जातोय, त्यावेळेलाच मला तुला अशी रिक्वेस्ट करायची की आपण ज्याचा उल्लेख वारंवार केला ते म्हणजे व्हर्सटॅलिटी. तर त्या व्हर्सटॅलिटीची आपण एक छोटीशी झलक समारोपाकडे जाताना बघूया. तुला आवडेल ते, पण मला आवडतंय वाजले की बारा. हो चैत पुनवेची रात आज आली भरात, धड धड काळ जात माझ्या माईन, कधी कवा कुठ कसा जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोले राहीना, राखली की मर्जी तुमच्या जोडीन मी आले, फिरतीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले, राया सोडात तरी काळ येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजना, मला जाऊ द्या ना घरी. आता वाचले की मजा येते गाणं गायला नेहमीच. आणि आता आपण या कार्यक्रमाचं खरं तर मला शेवट करा असंच वाटत नाही, इतके गुंगून गेले नाही या सगळ्यामध्ये. खरंच खूप मजा आली तुझ्याशी गप्पा करताना. थँक्यू कांचनताई. पण आपण सुंदर गप्पांचा शेवट जो आहे ते छान पसायदानाच्या 4 ओळींनी करूया. आता विश्वात्मके देवे
तोषावे तोषोनी मजत्यावे पसायदान हे. का सांगितलं ही दोन्ही ऍट अ टाइम घ्यायला? कारण दोन अतिशय भिन्न जॉनर्स हो आणि त्या दोन्ही भिन्न जॉनर्स मध्ये आपला मूड हो. हा कसा म्हणजे समोरच्याचा तर होतोच होतो, परंतु पहिल्यांदा तो तुमचा व्हावा लागतो. अगदी अगदी So, अगदी तो खरं. तुमचा जेव्हा होणार तेव्हा तो अगदी आमच्याकडे खरं. ट्रान्सफॉर्म होणार. अगदी असं. खरंय. हा, हा. अगदी त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी आज प्रेक्षकांना पाहायला मिळालेल्या आहेत. प्रेक्षक हो, माझ्या कार्यक्रमाला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, कारण त्याच्यामुळे आमचा हुरूप निश्चितपणानं वाढणार आहे. कारण आमच्याकडे असे सुंदर सुंदर गेस्ट आम्ही बोलावतो. तेव्हा डू शेअर अँड सबस्क्राईब. बेला, आज तू माझ्या बातो बातो मी या पॉडकास्ट मध्ये आलीस आणि इतक्या सुंदर गप्पा रंगल्या आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह झालाय हा Yes, कार्यक्रम. yes, लोकांना yes, निश्चितपणानं absolutely. हा आवडणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू Yes. सो मच.